मॉम ट्रस्ट मी आपल्यासाठीच मागवला होता पण नॉट गोइंग टू यूज इट. मग मागवलं कशाला? अगं काही खास नाहीये, जसं साईटवर होतं ना तसं नाहीये, त्यामुळे मी नाही यूज करणार. हे असं आहे तुझं अंशुमन, उगाच पैसे उधळतोस आणि जेव्हा आपल्याला गरज असते ना तेव्हा आपल्याकडे पैसे नसतात. मॉम ती माझी टेस्टच नाहीये. आता साईटवर तसं दिसत होतं त्याला मी काय करणार आहे? मी नाही यूज करणार तो. अरे पण म्हणून लगेच टाकून देतोस का? मग ठेवून काय करू? वापर कर ना त्याचा. तुला माहिती ना, मला एखादी वस्तू किंवा माणूस आवडला नाही तर तो मी आयुष्यात ठेवतच नाही. नको ठेवूस. मी उपभोग घे त्या वस्तूचा असं म्हणत नाहीये. मी म्हणते त्याचा वापर कर. हे बघ, ज्या वस्तू किंवा जी माणसं आपल्याला आवडत नाहीत ना त्यांचा वापर करून घ्यायचा असतो. म्हणजे कसं आपलं आयुष्य सुखकर होतं. म्हणजे 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 आपलं अस्त्र वापरायचं. मॅनिप्युलेशन. डोक्यात आग असली ना तरी जिभेवर मात्र साखर ठेवायची आणि त्या साखरेचा गोडवा आपल्या चेहऱ्यावर आणायचा आणि त्या गोड चेहऱ्यामागे आपला खरा चेहरा लपवायचा आणि आपल्याला हवं ते साध्य करून घ्यायचं. म्हणजे समोरचा खुश होतोच पण खरं तर आपण खुश होतो. मॉम व्हॉट आर यू ट्राइंग टू से? आय एम नॉट गेटिंग इट. मॅनिप्युलेशन. हे लवकर निघालास आज. ऑफिस मध्ये काम जोरात सुरू झालेलं दिसतंय. थँक्स टू यू. तुझ्यामुळे खूप सारी कामं तुंबून राहिले तशीच. ए माझ्यामुळे काय? लग्न तू केलेस? हो, पण लग्नाच्या आधी आणि नंतर ही गाव जेवण आणि हे सगळे खेळ हे नव्हते खेळायचे मला. हे बघ पिठ्या, अरे सगळे असंच करतात. म्हणजे लग्नानंतर काही दिवसांनी ऑफिस मध्ये जायला लागणारा तू काही पहिला पुरुष नाहीयेस, समजलं? आणि गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे लवकर उठलास? ये छान. नाही 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 आजी, मला चहा नको. मला फक्त तुझं प्रेम हवंय. ते आहेस रे. दिस इज फॉर यू. माझ्यासाठी कशाबद्दल हे? आजी मला खूप दिवसांपासून तुला द्यायचं होतं. बघ पिंट्या, माझ्या या नातवाला पण माझी काळजी आहे. गिफ्ट आणले माझ्यासाठी. गुड. अंशू, आता तू बस आजी बरोबर गप्पा मारत मी निघतो. आणि त्याला पण जायचंय ना ऑफिसला. हो, मी थोड्या वेळाने येतो. हा, तू ये सावकाश, मी निघतो. बाय. बाय दादा. आजी हम्म, तुला हे गिफ्ट नक्की आवडेल. म्हणजे तुला माझा चॉईस कळतो. मग आता तुझ्यासाठी मुलगी पण मीच बघीन. आजी आता माझं लग्नाचं काय मध्येच? म्हणजे काय लग्न नाही करणार तू? आजी पुढची 5 वर्ष मी लग्न करणार नाहीये. सो नो डिस्कशन. नाहीतर हे अच्छा लग्नाचं नाव दिलं, पण हे गिफ्ट नाही हो मी देणार. हे माझं आहे आता ना. लव्ह यू आजी. लव यू अंशू. काय झालं? फिर्या का मारताय? नाही, काही नाही. हे बघा, काय असेल ना ते नीट सांगा आणि लवकर सांगा. काही नाही. म्हणजे हा काहीतरी आहे पण हे बघा, पटकन सांगा. माझ्याशी संबंधित काही आहे का? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही आहे. सकाळी सकाळी कोडी घालू नका हो. मला ना म्हणजे कसं सांगू हे कळत नाही आता. मग नका सांगा. पैशाच्या संदर्भात काही आहे? पैसे हवेत? नाही, कशाला हवे असतील, पण पैशाच्या संदर्भात आहे. अहो मग सांगा आता काय ते लवकर. जायचंय मला ऑफिसला. ओके. अंशुमनसाठी एक पार्सल आलं होतं, तर ते पार्सल घेताना त्याने त्याच्या पाकिटातून पैसे काढले. तर बाबा काल पैसे काढायला गेले होते ना बँकेत, तेव्हा त्यांनी मला पैशाचा फोटो पाठवला होता. तर त्याचा जो सिरियल नंबर होता तो आणि अंशुमनच्या पाकिटातून पडलेल्या पैशाचा सिरियल नंबर हा सेम होता. काय? हा बघा ना फोटो, हा सेम नंबर होता. माहित नाही म्हणजे तुम्हाला कळतंय तुम्ही
काय असंबद्ध बडबड करताय? अंशुमनचा काय संबंध आहे सगळ्याशी? पैसे गुंडांनी चोरले, अंशुमन कोणी मध्ये आला? हे बघा, उगाच काहीतरी घ्यायचा म्हणून संशय घेत जाऊ नका माझ्या भावावर. अहो पण मग हे फोटो ते कसे खोटे असतील? हे बघा की काहीतरी गडबड आहे, तुमची काहीतरी गल्लत होते. माझा माझ्या भावावर पूर्ण विश्वास आहे. नाही नाही, अविश्वास दाखवा असं मी नाही म्हणत आहे. फक्त मला असं सुचवायचं होतं की जर आपण अंशुमनशी बोललो या संदर्भात, जर बोललो तर ते जे कोण चोर आहेत ना ते तिथपर्यंत कदाचित पोहोचू शकू आपण. हे बघा, मला उशीर होतोय ऑफिसला जायला. मिस्टर राजवाडे, तुम्ही विचारलात म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना. माझ्यासाठी नको पण माझ्या बाबांसाठी कराल का? त्या गुंडांनी मारहाण केली हो माझ्या बाबांना. आणि साधे आहेत बाबा माझे, त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाने त्यांनी कमावलेले ते पैसे होते. बरं मी सांगतही नव्हते, तुम्ही आता मला विचारलं तर एक आशा निर्माण झाली मनात, म्हणून म्हटलं एकदा बोलता. नारायण, अंशुला पाठव. येस सर. मॉम 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 अरे 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 मॉम तू इथे बस, इथे बस. प्लीज सिट डाऊन, प्लीज सिट डाऊन. मॉम, मला ना तुझे पाय धुवायचे. मी ना नारायणला आत्ताच सांगतो की काहीतरी मला घेऊन ये मॉमला माझे. एक मिनिट, काय झालंय काय? मला माझ्या देवाचे पाय धुवून पाणी प्यायचंय. यू आर ग्रेट, यू आर सुपर, यू आर फंटॅस्टिक. आय लव्ह यू. आईन्स्टाईन पेक्षा सुपर ब्रेन आहे तुझं. ते तर आहेच, त्यात काय नवीन सांगतोस? झालंय काय ते सांग. अगं तू म्हणाली तसंच केलं. आजीला जाऊन गिफ्ट दिलं, आजी खुश. आणि कोइन्सिडेंटली समरदादा पण तिथेच होता. आणि तुला माहितीये समरदादा काय म्हणाला? काय? गुड जॉब अंशुमन, गुड जॉब. हेच एक्झॅक्टली हेच करायचं आपल्याला. हो, सतत आपण समोरच्याला दाखवायचं की आपण किती प्रेमळ आहोत, किती प्रेम करतो, किती काळजी घेतो त्यांची. सगळे असंच करतात, कोणाला कोणाची काळजी नसते, फक्त दाखवत असतात. आपणही तेच करायचं. आता यापुढे आजीला आणि समर्थताला सतत असं वाटत राहिलं पाहिजे की तू किती प्रेम करतोस त्याच्यावर, आपण सगळे कशी काळजी घेतो त्यांची, कसे प्रेम करतो. राईट? राईट. सर तुम्हाला समर सरने बोलवलं आहे. हा, ठीक आहे, आलो. हा लवकर. आता कशाला बोलवलं असेल? दादा, मला बोलवलं?